नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। सर्वप्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। जून पासून गुटखापुडीवर बंदी येण्याची शक्यता। 20,000ची लाच घेताना अँटी करप्शनने एका अधिकाऱ्यास पकडले। सुवर्ण पूजेच्या नावाखाली एका ज्योतिषाने केली बिल्डरची फसवणूक। आणि शिक्षकांच्या पदोन्नतीचे प्रकरण नगर सचिवांना भोवणार। केंद्र शासनाने 6 जून पासून गुटखापुडीवर बंदी लावल्याची शक्यता असल्याने निर्माता, विक्रेता व गुटखा शौकीनांमध्ये खळबळ उडाली। केंद्र शासनाच्या वतीने गुटखा पाऊचवर 6 जून पासून प्रतिबंध लावला जाऊ शकतो। त्यामुळे गुटखा निर्माता व विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने गुटखाबाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती। याचा निकाल 6 जूनला सर्वोच्च न्यायालय देणार आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अनुसार ते कॅन्सरच्या उपचाराकरिता करोडो रुपये खर्च करीत आहेत, परंतु गुटख्यांमुळे मुखाचा कर्करोग व रुग्णांची संख्या वाढत चालली आहे। ही बाब लक्षात घेता WHO ने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। याचा निकाल बुधवार 6 जूनला होणार आहे। सर्वोच्च न्यायालय WHOच्या बाजूने निर्णय देत गुटख्यांवर देशभरात बंदीचे आदेश देऊ शकतो। ही बाब पाहता गुटखा विक्रेत्यांनी काळा बाजार करण्याकरिता कंबर कसल्याची चर्चा सुरू आहे। अकोला शहरात दररोज लाखो रुपयांचा गुटखा विक्री होतो। WHOने दाखल केलेली याचिका प्रशंसनीय आहे, परंतु याचा अनुचित लाभ गुटखा व्यावसायिक घेत आहेत। अकोला शहरात सध्या गुटखा बंदीवर चर्चा सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापूर्वीच अकोला शहरात गुटख्याच्या काळा बाजाराची तयारी सुरू झाली आहे। सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतो याकडे गुटखा विक्रेता, निर्माता व गुटखा शौकीनांचे लक्ष लागले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील भूमी अभिलेख कार्यालयातील सहाय्यक नजूल पर्यवेक्षकास 20,000ची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने पकडल्याने खळबळ उडाली। जिल्हाधिकारी कार्यालयातील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत सहाय्यक नजूल पर्यवेक्षक अधिकाऱ्यास 20,000ची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने पकडल्याने खळबळ उडाली। जुने शहर रहिवासी सय्यद अली आसिफ अली हा पत्नीच्या नावावरील फ्लॅटच्या फेरफार करिता मागील 1 महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील भूमी अभिलेख कार्यालयात चक्कर मारित होता। या कार्यालयात कार्यरत सहाय्यक नजूल पर्यवेक्षक अधिकारी विलास सत्यकुमार विंचनकर याने सय्यद अलीस या कामाकरिता 20,000ची मागणी केली। वारंवार विनंती करूनही फेरफारची नक्कल न दिल्याने शेवटी सय्यद अलीने अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली। सोमवारी अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचून या अधिकाऱ्याला सर्वोपचार रुग्णालयाजवळील ज्यूस सेंटरमध्ये बोलावून पैसे देण्यास सांगितले। ठरल्याप्रमाणे अधिकारी तेथे पोहोचला व अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने सहाय्यक नजूल पर्यवेक्षक अधिकाऱ्यास 20,000ची लाच घेताना रंगेहात पकडले। ही कारवाई अँटी करप्शन ब्युरोचे DYSP श्री सरोदे, पोलीस निरीक्षक महल्ले मानकर यांच्यासह पथकाने केली। घटनेबाबत श्री सरोदे यांनी माहिती दिली। अंदाजे 1 महिन्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला येथे तक्रारदार सय्यद अनीस अली, सय्यद आशिक अली याने तक्रार नोंदविली की त्याच्या पत्नीच्या नावाने त्याने फ्लॅट खरेदी केला होता। या फ्लॅटच्या खरेदीचा फेरफार करण्यासाठी त्याने भूमी अभिलेख कार्यालयामध्ये नोंदणी होण्यासाठी अर्ज दिला होता। या कार्यवाहीसाठी त्या ठिकाणी नियुक्तीस असलेला सहाय्यक पर्यवेक्षक नजूल भूमापक अधिकारी याने 20,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली होती आणि पैसे घेण्यासाठी तो टाळाटाळ करीत होता। जवळपास 1 महिन्यानंतर त्याने आज पैशाची मागणी केली। त्यासाठी आज सापळा लावून त्याला रंगेहात पकडलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध
कलम 7,13(1) सह 13(2) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम 1988 अन्वये कार्यवाही करण्यात आलेली आहे। महारुद्र सुवर्ण पूजेच्या नावाखाली एका ढोंगी ज्योतिषाने फसवणूक करून दागिने पळविल्याची घटना सोमवारी उघडकीस आली। सुवर्ण पूजेच्या नावावर एका ढोंगी ज्योतिषाने एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरची फसवणूक केल्याची बाब सोमवारी उघडकीस आली। महारुद्र पूजेच्या नावाखाली या ज्योतिषाने सोन्याच्या दागिन्यांची पूजा करण्याचे सांगून हा ज्योतिषी फरार झाला। रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील श्रावगी प्लॉट मध्ये राजस्थान रहिवासी एका ज्योतिषाने ओम महारुद्र ज्योतिष कार्यालय उघडले होते। मागील काही दिवसांपासून या ढोंगी ज्योतिषाचा हा व्यवसाय जोरात सुरू होता। सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे श्री चव्हाण बिल्डर हे मागील 4 दिवसांपासून या ज्योतिषाकडे महारुद्र पूजेअंतर्गत सोन्याच्या दागिन्यांची पूजा करीत होते। दररोज घरातील दागदागिने पूजेसाठी आणणे व नेण्याचे कार्य होत होते। चौथ्या दिवशी जेव्हा चव्हाण पूजेनंतर दागिने घरी घेऊन गेले तेव्हा सदर दागिने बेंटेक्सचे असल्याचे आढळले। त्यामुळे चव्हाण यांनी ज्योतिष कार्यालयाकडे धाव घेतली, परंतु तोपर्यंत ढोंगी ज्योतिष फरार झाला। या प्रकरणाची तक्रार रामदासपेठ पोलीस स्टेशनला करण्यात आली असून घटनेबाबत रामदासपेठचे पोलीस इन्स्पेक्टर खंडेराव यांनी माहिती दिली। त्या घरामध्ये ते जवळजवळ 6 महिन्यापासून भाड्याने राहत होते। ज्योतिष कार्यालय आणि पूजा वर्चा वगैरे करून घ्यायचे ते। तर सिव्हिल लाईन हद्दीतील चव्हाण म्हणून आहेत बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, तर त्यांची सुद्धा त्यांनी 8-10 दिवसापासून त्यांची पूजा चालू होती। स्वर्ण जल मध्ये पूजा करायचे म्हणून हे सोन्याचे दागिने घेऊन यायचे आणि महाराजकडे द्यायचे। महाराज नंतर ते पाण्यात ठेवून नंतर पूर्ण दागिने त्यांच्या स्वाधीन करायचे। तर मूळ दागिने ते जवळ 5-6 दिवस ते परत घेऊन गेले। काल शेवटच्या दिवशी त्यांना वाटलं दागिने असतीलच म्हणून त्यांनी काही पाहिले नाहीत। तर सकाळी महाराजांनी पूजेसाठी जेव्हा बोलवलं यांना तर हे आले, तर महाराजच्या घराला कुलूप होतंय। तर त्यांनी दागिने पाहिले तर ते बेंटेकचे दागिने, नकली दागिने निघालेले आहेत। त्यामुळे महाराजांनी त्यांची फसवणूक केल्याचं निदर्शनास आलेलं आहे। पोलीस स्टेशनला अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फसवणुकीचा। आम्ही आमच्या स्तरावरून नेहमी करता सांगतोय की कोणाला भाड्याने घर द्यायचं असेल तर त्यांचे आयडेंटिटी प्रूफ वगैरे शोधायला पाहिजे। मनपाच्या शिक्षकांची केलेली पदोन्नती नियमबाह्य असून यावर काही शिक्षकांनी आक्षेप घेतल्याने नगर सचिवांनी दिलेल्या आदेशावरून वादळ उठणार असल्याचे दिसून येते। मनपाचे नगर सचिव दिवसेंदिवस आपल्या वेगवेगळ्या कारनाम्यामुळे चर्चेत येत आहे। 2 दिवसापूर्वी विशेष सभेच्या प्रस्ताव पुस्तिकेत नोंद न केल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती। आता पुन्हा मनपा आस्थापनावरील कार्यरत पदवीधर शिक्षकांच्या मान्यपदानुसार 9 शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून सेवा ज्येष्ठतानुसार नियुक्ती देण्याचे प्रकरण चर्चेत आहे। पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करताना 2009च्या सूचीनुसार सहाय्यता घेणे आवश्यक आहे, परंतु प्रारूप सूची प्रसिद्ध करून आक्षेपाविना सूची उपयोगात आणण्यात आली। प्राथमिक शिक्षक स्तरावर कार्य करणारे आवश्यक पात्रता नसणारे शिक्षकांना पदोन्नती देणे कितपत योग्य आहे? शासन निर्णयानुसार ATD, BFA व AM करणाऱ्या पदोन्नती देणे आवश्यक आहे, परंतु पदोन्नती देताना हा विचार करण्यात आला नाही। कला शाखेच्या शिक्षकांना योग्यता नसताना नियुक्ती देण्यात आली, याबाबत इतर 5 शिक्षकांनी आक्षेप घेतला। नगर सचिवांनी दिलेल्या या नियुक्तीच्या आदेशामुळे हे प्रकरण काय मोड घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। आपके अकोला शहर में उत्सव मेला मनोरंजन का भरपूर खजाना, आकाश झूला, ब्रेक डांस, सलाम्बो, मौत का कुआं, क्रॉसव्हील झूला, मैजिक शो, नाव झूला और भी बहुत कुछ। आइसक्रीम, भेल, कचौरी आपकी सेवा में शाम 5 से 10 बजे तक। पत्ता स्वराज्य भवन अकोला। मोबाइल नंबर 9371686112 9423415686। कीर्ती कोचिंग क्लासेस, यश तुमचे ध्येय आमचे। 9वी पास विद्यार्थ्यांसाठी 10वी 3ही माध्यम करिता बेस्ट 5 साठी वर्षभर तयारी। 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू।
पीएमटी पीएटीची 1 महिन्यात गेसिंग तयारी. क्लासची वैशिष्ट्ये सर्व विषय एकाच ठिकाणी, तज्ञ प्राध्यापक वर्ग, प्रत्येक आठवड्याला टेस्ट तयारी, परीक्षाआधी टेस्ट सिरीज व गेसिंग तयारी, वर्षभर प्राध्यापिका कीर्ती दीक्षित मॅडम यांचे बहुमूल्य मार्गदर्शन. 17 नंबरचा फॉर्म भरणाऱ्यांना संधी, तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क व्यवस्थापक अंकुश इटकीकर, संचालिका कीर्ती दीक्षित मॅडम, कीर्ती कोचिंग क्लासेस, कलश अपार्टमेंट, मन मंदिर साडी शोरूमच्या बाजूला, दुर्गा चौक, अकोला. रामदासपेठ पोलीस स्टेशनने एका मोटरसायकलची निलामी केली. सदर निलामी मात्र चर्चेचा विषय बनली आहे. रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये विविध कारवाई अंतर्गत जप्त केलेले वाहने आहेत. ही वाहने भंगार होत चालली आहेत. सोमवारी रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये एक बुलेट मोटरसायकलची निलामी ठेवण्यात आली होती. या निलामीत सहभागी होण्याकरिता काही इच्छुकही पोहोचले, परंतु सर्व इच्छुकांना चहापाणी करून परत पाठविण्यात आले, तर एका व्यक्तीला ही बुलेट देण्यात आली. विशेष बाब म्हणजे या निलामी दरम्यान न्यायालयातील बाबू हजर राहणे गरजेचे होते, परंतु यांच्या अनुपस्थितीत गाडीची निलामी करण्यात आली. त्यामुळे रामदासपेठ पोलीस स्टेशनमधील बुलेट निलामीबाबत चर्चेला उधाण आले आहे. सोमवार 4 जूनला शहरात ठिकठिकाणी महिलांचा उत्सव वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी महिलांनी पतीच्या दीर्घायुष्याची कामना केली. हिंदूंच्या सर्वच सण उत्सवाची विशेषता आहे की हे सर्व उत्सव मनुष्याला पर्यावरणाशी जोडतात. असाच एक महिलांचा सण म्हणजे वटपौर्णिमा. अशी मान्यता आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीच्या पती प्रेम व साधनेसमोर नतमस्तक होऊन यमाने सत्यवानाचे प्राण सुद्धा परत केले. आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरिता हिंदू महिला वडाच्या झाडाची पूजा अर्चना करून प्रदक्षिणा घालीत विधिवत पूजन करतात. 7 जन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करून पतीच्या दीर्घायुष्याची कामना करतात. सोमवार 4 जून शहरात ठिकठिकाणी वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी वडाचे विधिवत पूजन केले. अत्यंत उत्साहात वटपौर्णिमा म्हणजे वटसावित्री व्रत साजरा करण्यात आला. आज सर्वत्र शहरीकरण व भौमिकीकरणमुळे वडाच्या झाडांची संख्या कमी झाली आहे. या वडाचे वृक्षारोपण कमी झाली आहे. जे नैसर्गिक वृक्ष येतात त्यांचे संगोपन होत नाही. त्यामुळे वटपौर्णिमेला महिलांना शहरात वडांच्या झाडांचा शोध घ्यावा लागला. काही महिलांनी तर कुंडीतील वडाच्या फांदीला प्रदक्षिणा घालून वटसावित्री व्रत साजरा केला. शहरात ठिकठिकाणी महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. क्षुल्लक कारणावरून MIDC परिसरात तिघांनी एकावर चाकूने हल्ला केला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली. क्षुल्लक कारणावरून कुंभारी येथील एका इसमावर चाकूने हल्ला करून तिघांनी त्याला जखमी केले. ही घटना रविवारी संध्याकाळी MIDC परिसरात घडली. कुंभारी येथील रहिवासी राजेश गोपाल क्षीरसागर यांनी दारूच्या व्यवसायाबाबत विचारणा केल्यामुळे संतप्त झालेल्या शिवर येथील डोणे कॉलनी रहिवासी सोनू घ्यारे, गजानन घ्यारे, दिवानचंद घ्यारे यांनी संगनमत करून चाकू व फायटरने मारहाण केली. यामध्ये राजेश जखमी झाला. या प्रकरणी सिव्हिल लाईन्स पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोनू घ्यारे व गजानन घ्यारेला अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. दारू म्हणजे म्हणाले की दारू आमच्याकडे दारू बंद आहे, दारू विकू नको तू. त्याने मला डायरेक्ट त्यानं हे सुरू केलं, मारणं सुरू केलं. तिकडे कोणा धंदा आहे दारू तिथं? ते जगन्नाथ घ्यारे, जगन्नाथ घ्यारे. पोलीसवाले येत नाहीत का? ती कारवाई करायला कधी? ते पुण्या आता दिसते त्या माहित नाही मला काही. 25,000 महिना भरतो म्हणे आम्ही, आमचं कोणीच काय तेवढं नाही करत म्हणे, असं म्हणतो. कुठं राहणार आहेत ते? शिवरला राहणार आहे. आणि दारूधंदा कुठे आहे? दारूधंदा MIDCला आहे. आमच्या गावाच्या शेजारीच म्हणजे MIDC 4 नंबरला कुंभारी शिवारामध्ये. हा, कुंभारी शिवारला. महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागणीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवार 4 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 3 वर्ष पूर्ण झालेल्या ग्राम रोजगार सेवकांना प्रतिमाह 10,000 रुपये मानधन देण्यात यावे. ग्राम रोजगार सेवकाच्या नियुक्तीचा अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात यावा. 3 वर्ष पूर्ण झालेल्या ग्राम रोजगार सेवकाला शासकीय सेवेत समाविष्ट करावे. ग्राम रोजगार सेवकाला पूर्णवेळ धोरणात घेण्यात यावे. रोयो मध्ये शेतीवरील निंदण, डवरणी, कापणी इत्यादी कामे घेण्यात यावी.
ग्राम रोजगार सेवकाला इस्टिमेट हाताळणे व मूल्यांकन करणे असे प्रशिक्षण देण्यात यावे या व इतर मागणीकरिता धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी संघटनेचे पदाधिकारी व ग्राम रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले। यावेळी नागरिकांनी तक्रारी व समस्या सादर केल्या। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते। जिल्ह्यातील नागरिक आपल्या विविध समस्या घेऊन लोकशाही दिनात जिल्हाधिकारी कार्यालयात येतात। काही समस्यांचा निपटारा जागेवर करण्याचा प्रयत्न प्रशासन करते। छत्रपती सभागृहात सोमवार 4 जूनला संपन्न झालेल्या लोकशाही दिनी जिल्हाधिकारी परिमल सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेंद्र मिश्र, निवासी उपजिल्हा अधिकारी जितेंद्र वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यपालन अधिकारी, भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी, वीज वितरणचे अभियंतासह इतर विभागाचे अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते। यावेळी सर्व विभागातील तक्रार व समस्या घेऊन नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांस्कृतिक कार्य संचालनालय द्वारा आयोजित राज्य नाट्य प्रशिक्षण शिबिरार्थींनी शहरात ठिकठिकाणी पथनाट्य सादर केले। सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित प्रयोग सिद्ध कलांचे निवासी राज्य नाट्य प्रशिक्षण शिबिर प्रथमच अकोला येथे आयोजित करण्यात आले। या शिबिराला मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ नाट्यकर्मी श्री राम जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे, तर शिबिर संचालक म्हणून ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण घाटोळे हे काम पाहत आहेत। या शिबिरात प्रत्येक जिल्ह्यातून कलावंतांची निवड करण्यात आली आहे। या अंतर्गत शिबिरार्थ्यांनी शहरातील चौकाचौकात पथनाट्य सादर केले। अकोल्यातील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, शहरात सुसज्ज असे नाट्यगृह निर्माण व्हावे हा या पथनाट्याचा विषय होता। 20 मे पासून सुरू असलेले प्रशिक्षण शिबिराचा समारोप 8 जूनला होणार आहे। पाहूया या पथनाट्याची एक झलक। अकोला मनपा रस्ते विकास निधीतून वसंत टॉकीज ते होमगार्ड कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरणाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। अकोला महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यकाळात राज्य शासनाच्या 203 कोटी रुपयांचे रस्ते विकास निधीतून वसंत टॉकीज, होमगार्ड कार्यालय रस्ता व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा रस्ता बांधकामाचा प्रस्ताव माजी महापौर तथा या भागाचे नगरसेवक मदन भरगड यांनी पाठविला होता। या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर वसंत टॉकीज रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली। सोमवारी दिनांक 4 रोजी सकाळी डांबरीकरणाचा शुभारंभ महापौर सौ ज्योत्स्नाताई गवई, उपमहापौर मोहम्मद रफिक सिद्दीकी, माजी महापौर मदन भरगड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। शहरातील मुख्य रस्त्यांवरील वर्दळ पाहता रस्ता बांधकाम अत्यावश्यक असल्याने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता। डांबरीकरणाने रस्ते प्रशस्त होणार असून वाहतुकीस सोयीस्कर ठरणार आहे। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला देखील लवकरच सुरुवात होणार आहे। अकोला शहरातील इतरही प्रमुख रस्त्यांचे बांधकाम हाती घेण्यात येणार असल्याचे महाआघाडी अध्यक्ष तथा माजी महापौर मदन भरगड यांनी यावेळी बोलताना सांगितले। या कार्यक्रमाला भारिप बहुजन महासंघाचे महानगर अध्यक्ष गौतम गवई, फैजल खान, मनपाचे कार्यकारी अभियंता पुष्पम गुप्ता, दिनेश बिजवल, राजेंद्र चितलांगे, सैलानी दरबारचे खादिम दाऊद खान पठाण, बिल्किस बानो, सोनू पसारी, रहमान खान पठाण, बंडू बोळे, श्याम बुंदेले, प्रल्हाद बुंदेले, रजनी पवार, देवीदास कोकाटे, खंडेलवाल, रफिक टेलर, गनीभाई, रमेश रावणकर, पटेल, कनोजिया तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। शहर के प्रमुख रास्ते का काम करना जरूरी था। ऐसा महाराष्ट्र गवर्नमेंट से 2 से 3 करोड़ रुपये आया था। उस समय मैंने जो उस समय के जो प्रशासक थे चौधरी साहब, उनसे कहा था कि ये रोड की हालत बहुत ख़राब है और अकोले शहर का मुख्य रास्ता है ये, और उन्होंने फिर ये रोड मंजूर किया और अभी 2-3 दिन पहले इसका BBM वगैरह बाकी का जो है पूरा काम हो चुका है। आज यहाँ पर डांबरीकरण का काम को लेकर इस रोड का उद्घाटन हुआ है।
क्योंकि अकोला शहर का मेन रास्ता होने की वजह से ट्रैफिक बहुत ज़्यादा है इस रोड पर और ये रोड बनना जरूरी था। मेरा आग्रह था और उन्होंने मेरे आग्रह को मान्य किया। इसके बाद एक रोड जो अभी बाजू का है, जो कलेक्टर ऑफिस को कनेक्ट किया यहाँ से एसपी ऑफिस, ये रोड का भी काम जो है बहुत ज़रूरी है। और इसी तरह अकोला शहर के जो मुख्य रास्ते हैं उनका भी काम जरूरी है, तो निश्चित हम लोग प्रयत्न करेंगे। जुने शहरातील भांडपुरा ते बाळापूर बायपास पर्यंतच्या मार्गावर दोन्ही बाजूने टँकर व ट्रकचे अतिक्रमण होते। रविवारी उशिरा रात्री जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने हे अतिक्रमण काढण्यात आले। अकोला जुने शहरातील पोळा चौक ते बाळापूर बायपास पर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात टँकर व ट्रक उभे करण्यात येत होते। या भीषण समस्येबाबत कित्येक वेळा सिटी न्यूज मधून प्रकाश टाकण्यात आला। रविवार 3 जूनला सिटी न्यूज मधून पुन्हा एक वेळा टँकरच्या अतिक्रमणाबाबत वृत्त प्रसारित करण्यात आले। याची दखल घेत उशिरा रात्री या परिसरातील सर्व टँकर व ट्रक हटविण्याची कारवाई करण्यात आली। रात्री 12 वाजतानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री वीरेंद्र मिश्र, पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव, जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी वडमारे यांनी आपल्या पथकासह येथील उभे असलेले टँकर व ट्रक हटविण्याची कारवाई केली। येथील टँकर व ट्रकच्या माध्यमातून केरोसिन व पेट्रोलचा काळा बाजार होत होता। टँकरच्या या मुद्द्यांवर सिटी न्यूज मधून वारंवार प्रकाश टाकण्यात आला। शेवटी पोलिसांच्या ही बाब लक्षात आल्याने येथील टँकर व ट्रक हटविण्याची कारवाई करण्यात आली। आता पुन्हा या परिसरात टँकर उभे राहणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे। येथील टँकर व ट्रक अतिक्रमण हटविण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला। या नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले। शिवनगरमधील शाळेत वारंवार शौचालय बनविण्याचे कार्य होत असून याकडे मनपा आयुक्तांनी गंभीरतेने लक्ष देणे आवश्यक आहे। जुने शहरातील शिवनगरमध्ये महानगरपालिकेची शाळा क्रमांक 15 व 17 आहे। या ठिकाणी वारंवार शौचालयाची निर्मिती करून निधीचा दुरुपयोग करण्यात येत आहे। यापूर्वी सुद्धा या ठिकाणी 3 वेळा शौचालयाचे निर्माण कार्य करण्यात आले होते। आता चौथ्यांदा या ठिकाणी शौचालयाचे निर्माण कार्य करण्याकरिता खड्डे खोदण्यात येत आहे। या खोदकामात निघालेली माती रस्त्यावर पसरविण्यात आली आहे। या शाळेत वारंवार शौचालय बनविण्याचे कारण मात्र अद्यापपर्यंत कळू शकले नाही। मनपा आयुक्तांनी याकडे गंभीरतेने लक्ष दिल्यास यातील मोठे घबाड बाहेर येऊ शकते। इंदोर येथे आयोजित 35व्या राष्ट्रीय ज्युनियर हँडबॉल स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ रवाना झाला। त्यापूर्वी या संघाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते। अकोला जिल्हा हँडबॉल असोसिएशनच्या वतीने 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात 35व्या राष्ट्रीय ज्युनियर हँडबॉल मुलांच्या 16 सदस्यीय संघाने सहभाग घेतला। इंदोर येथे 5 जून ते 10 जून दरम्यान राष्ट्रीय ज्युनियर हँडबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेपूर्वी अकोला येथे प्रशिक्षण घेण्यात आले। यावेळी मार्गदर्शक म्हणून सुरेंद्र मलिया, मनीष विजवे यांचे मार्गदर्शन लाभले। या संघात राज्यातील 16 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे। या संदर्भात राष्ट्रीय राज्य हँडबॉल असोसिएशनचे सचिव अशोक सिंह राजपूत यांनी माहिती दिली। 35th जूनियर नेशनल हैंडबॉल चैंपियनशिप में भाग लेगी। ये टूर्नामेंट इंदौर में 5 से 9 जून के बीच होने जा रहा है। यहाँ पे प्रोबेबल्स इंडिया टीम के जूनियर टीम का सिलेक्शन है इंदौर में, और हम आशा करते हैं कि हमारे कुछ बच्चे प्रोबेबल्स कोचिंग कैंप के लिए, इंडियन कोचिंग कैंप के लिए सिलेक्ट होंगे। शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर। जून पासून गुटखापुडीवर बंदी येण्याची शक्यता। 20,000ची लाच घेताना अँटी करप्शनने एका अधिकाऱ्यास पकडले। सुवर्णपूजेच्या नावाखाली एका ज्योतिषाने केली बिल्डरची फसवणूक। आणि शिक्षकांच्या पदोन्नतीचे प्रकरण नगरसचिवांना भोवणार। पुन्हा
पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.